सोयरी हो आता मनोज दादा जरांगे पाटील यांना आता बरेचसे लोक बदनाम करायला बघा. काय म्हणाले ते बांडगुळ की मनोज दादा जरांगे पाटील पैशासाठी करायले, ते माणूस मॅनेज आहे, कोण्या तरी पक्षाचा त्याला मधून साथ आहे. तर त्या येड भोकाच्या लोकायला मला सांगायचं आहे, अरे बांडगुळ हो, त्या माणसाला जर पैशाची गरज पडत असली तर ते आत्तापर्यंत त्याच्या 7 पिढ्या बसून खायला एवढं कमवून ठेवत होता. आणि तुम्हाला सांगतो त्या माणसाला पैशाची कशामुळे गरज पडेल. अरे ते माणूस भारतामधला एकमेव माणूस होय, निस्वार्थी माणूस, म्हणजे त्यानं स्वार्थ बघलाच नाही. तुम्ही मला कोणताही नेता दाखवा, कोणताही व्यक्ती दाखवा की जे मॅनेज झाला नाही. अरे एखादी 6 महिन्यामध्ये ते वर्षामध्ये तुमचे लोक मॅनेज होतात. हा माणूस दाखवा तुम्ही. आज आमचा किती वर्षाचा लढा आहे, आणि सुद्धा हा माणूस मॅनेज नाही. 1 रुपयाची कोणी आशासुद्धा केली नाही. आणि तुम्हाला सांगतो या माणसाला पैशाची जर गरज पडली तर तुम्हाला सांगतो आमचा मराठा समाज 6 कोटी आहे. किती? 6 कोटी. आणि आम्ही मंदिरात जर गेलं तर 100 ते 50 रुपये तर कसंही दान करतात. बरं 50 जरी करणं गेलं, किती गोरगरीब राहिला, 10 रुपये तर दानपेटीमध्ये टाकते. मग मला तुम्ही सांगा, जरांगे पाटलासाठी आम्ही 10 रुपये देऊ शकणार काय? मनोज दादा जरांगे पाटलाला प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तीने फक्त 10 रुपये देऊ द्या आणि टोटल लावा किती लाख रुपये होतात किंवा किती कोटी रुपये होतात. विचार करा. त्या माणसाला मॅनेज व्हायची काही गरज नाही. आणि आम्ही दादासाठी कधी उदार व्हायला तयार आहात. त्याच्यामुळं तुम्ही विनाकारण बोटं घालू नका. आम्हाला माहीत आहे तुमच्या पुढी किती हात आणि मागं किती हात. उगाच आबाळाला हेपल्या माराल्या. तुम्ही जे आबाळ आता हेपलाले की नाही, ते आबाळ पहिलंच हेपलून वरी वाट लावलंय आम्ही. त्याच्यामुळे आमचा नाच तुम्ही करू नका, नाही तर बिना भोकाची बालूशाही खाऊ घालशाल तुम्हाला. येड जाऊ नये हो.